नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजे MSM जे आहे तर त्या संदर्भातलं आलेलं 24 डिसेंबर 2025 रोजीचं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया 2026 उमेदवारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सूचनाबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर पोलीस शिपाई भरती प्रत्यक्ष यादीतील उमेदवार असल्याने आपणास महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी व निकष पडताळणी करता आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश देण्यात आला असून त्यामध्ये mssc.co.in या ॲप्लिकेशन इंडेक्स PSP जे आहे ही लिंक ओपन करून तुम्हाला दिलेल्या फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरण्याबाबत सूचना केल्या आहे. सदर लिंक ती आहे ती 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर बंद होणार आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे तर 24 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. सदर दिवसापर्यंत महामंडळाच्या वेबसाईटवर असलेल्या यादीतील उमेदवार हे ऑनलाईन फॉर्म भरतीसाठी आणि त्या उमेदवारांनाच भरती नोंदणी व निकष पडताळणी करता माहे दिनांक जानेवारी 2026 मध्ये पाचारण करण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे. सदर लिंक ओपन केल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसीवर क्लिक करून तेथे दिलेल्या सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा. तसेच फॉर्ममध्ये दिलेल्या जागी स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र व सही अपलोड करायची आहे. मुद्दा क्रमांक 3 मधील 1 ते 7 जे आहे इथे नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे जे आहेत तुम्हाला अपलोड करायचे आहेत. नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मतारीख इत्यादी माहिती बदल असल्यास त्याप्रमाणे शासनास राजपत्र जोडण्यात यावे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करण्यात यावा. भरती नोंदणी व निकष पडताळणी करता ज्या दिवशी बोलवण्यात येईल त्या दिवशी येताना फॉर्मची प्रिंट आणि सर्व संबंधित मूळ कागदपत्रे सोबत आणायची आहेत. तर उमेदवार जे आहेत त्यांना 10वीचं म्हणजे प्रमाणपत्र आहे, 12वीचं पास गुणपत्रक व प्रमाणपत्र आहे, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक, त्यानंतर बोनाफाईड प्रमाणपत्र, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे पॅन कार्ड, रहिवासी आदिवासी प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, संगणक चालवण्याचा परवाना, शैक्षणिक प्रमाणपत्र, त्यासोबतच पोलीस भरती 2022-23 मध्ये मैदानी व लेखी परीक्षा सदर असल्याबाबतचे प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य असणार आहे. त्यानंतर जे सर्व इन्स्ट्रक्शन जे आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. 2022-23 मध्ये झालेली जी पोलीस भरती होते त्यामधले वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या उमेदवारांचे आहेत MSF मध्ये भरती प्रक्रिया जी आहे तर ते करून घेण्यात येत आहे. तर त्या संदर्भातलं आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे. याचं PDF जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. मुद्दा क्रमांक 6 जो आहे तर ते व्यवस्थित बघा तुम्ही. मुद्दा क्रमांक 5 जो आहे उमेदवार जो आहे सन 2022-23च्या पोलीस भरती करता उपस्थित नव्हे अशा उमेदवारांनी गैरमार्गाने सदर भरतीमध्ये प्रतीक्षाधीन पात्र उमेदवार असल्याचे भासवून किंवा दिशाभूल करून महामंडळात सुरक्षा रक्षक म्हणून भरती होऊन नेमणूक मिळवण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवाराविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर जे आहे ते 31/3/2024 रोजी 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षक भरतीसाठी पात्र ठरवण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर 18 ते 33 वयोमर्यादा जे आहे तर त्याच्यासाठी लावण्यात आलेले आहे आणि उंची आणि त्यांचे जे आहेत शारीरिक पात्रता जे आहे त्या इथं देण्यात आलेल्या आहेत. तर ते PDF तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांच्या नावाची लिस्ट आलेली आहे तर त्याचं PDF ही आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर द वॉचिंग.